मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे. मंडळी, आपण मला रोज सकाळी 7 वाजता झी मराठीवर बघतोच. गेल्या 11 वर्षांपासून रोज मी आपल्यासमोर आपापल्या घरांमध्ये येतच असतो आणि एक ज्योतिषाचार्य म्हणून माझी जी काही ओळख आहे ती तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पण मला याचा अभिमान आहे की अशा पद्धतीचा माझा एक शिष्य आहे जो शिर्डी निवासी श्रीयुत वैभव गुरुजी, रत्नपारखी गुरुजी यांच्या कल्पनेतून ही जन्मपत्रिका तयार झालेली. मंडळी, आत्तापर्यंत आम्ही हजारोंनी पत्रिका तयार केल्या, पण ही मी पहिल्यांदा अशी पत्रिका बघितली की प्रत्येक जातकाला, त्याच्या घरच्यांना, त्याच्या कुटुंबियांना ती इतकी वाचनीय बनवलेली आहे की खऱ्या अर्थाने जन्मपत्रिकेत काय असतं ते आत्तापर्यंत 2 पानाचं फलित असल्याशिवाय तेवढंच फक्त आपल्याला वाचता येतं. बाकीचे गणित तर आपल्याला माहितीच नाही. बरं, याच्यामध्ये दोघांचाही मेळ बसवलेला आहे. म्हणजे गणित इतकं बनवलं आहे की तुम्हाला सांगतो 16 प्रकारच्या कुंडल्या, म्हणजे अगदी जन्मलग्न कुंडलीपासून, त्रिशांशपासून, षष्ठांशपासून सगळ्या प्रकारच्या कुंडल्या याच्यामध्ये आहेत. म्हणजे भारतातले कोणीही प्रख्यात ज्योतिषाचार्य जो कोणी असतील त्यांना कुठल्याही प्रकारची जरी कुंडली बघायची असेल तरी याच्यामध्ये ती दिलेली आहे. त्याचप्रमाणे महादशा बघायला लागतात, अंतर्दशा बघाव्या लागतात, प्रत्यंतर दशा बघाव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. आता या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही, पण मात्र जे तुम्हाला माहिती असायला हवं अशा प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की पहिल्यांदाच विधिलिखित नावाने निर्माण होणारी ही जी जन्मपत्रिका आहे ही केवळ अभ्यासाच्या दृष्टीने नाही तर ती अत्यंत वाचनीय पत्रिका आहे. मंडळी, आपल्याला कल्पना आहे, एकदा जन्मपत्रिका बनवली की आपण काही दरवर्षी बनवतो का? नाही. ती 50 वर्षापर्यंत, 100 वर्षापर्यंत ती व्यक्ती हयात असेपर्यंत तीच जन्मपत्रिका असते आणि तीच आपण 4 ज्योतिषांकडे घेऊन जातो. मग ती पत्रिका जर उत्तम बनवलेली असेल तर मात्र याच्यानंतर ज्या ज्या ज्योतिषांकडे ती जाईल ते सुद्धा त्या पत्रिकेची स्तुती करतील, बनवणाऱ्या व्यक्तीची स्तुती करतील. आणि म्हणून मला खात्री आहे, म्हणजे मी तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की याच्या पुढे निर्माण होणाऱ्या जेवढ्या विधिलिखित जन्मपत्रिका आहे त्या जातकांना माझे आशीर्वाद आहेतच. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपलं भवितव्य, आपलं भविष्य कसं उज्ज्वल असावं या संदर्भामध्ये वैभव गुरुजींनी जे काही मार्ग आपल्याला दाखवलेले आहेत त्या मार्गावर मार्गक्रमण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की अशा पद्धतीची एक अभिनव कल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्या कल्पनेला आकार घेऊन, साकारून विधिलिखित जन्मपत्रिका निघाली. आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. याच्या पुढे भविष्यामध्ये आपल्या घरात आपल्या बाळाची पत्रिका ही विधिलिखित असावी. नमस्कार.